नमस्कार, केडी न्यूज अर्थात कर्कम दर्शन न्यूज चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। बातम्यांबरोबर बरंच काही, सर्वांसाठी सर्व काही। आणि आता आपण कर्कम दर्शन मध्ये एक नवीन चालू करतोय पॉडकास्टची सिरीज, म्हणजे आपली गावाकडच्या ज्या लेकी आहेत सगळ्या, ज्या आपल्या लेकींबद्दल आपण पॉडकास्ट घेतोय, ज्यांनी बरंच काही अचीव्ह केलं। तर आज आपल्या समोर आहेत मुंजे, जयश्री मुंजे, म्हणजे माझी आत्या बेसिकली। तर आपण तिच्यासोबत गप्पा मारणार आहोत। तिने लाईफ मध्ये काय काय अचीव्ह केलं, त्याचबरोबर काय काय ऑब्स्टॅकल्स आले, की माणसाने आयुष्यात कसं असलं पाहिजे बेसिकली, ह्याच्याबद्दल आपण थोड्याशा चर्चा करणार आहोत। कधी काय डिसिजन्स घेतले पाहिजेत, या सगळ्या गोष्टीबद्दल आपण बोलणार आहोत। आणि बेसिकली तिची लाईफ जर्नी काय, आणि आत्ताच ती रिटायर होते यावर्षी, तर मग आपण तिच्याकडून हे सगळे अनुभव जाणून घेऊयात। तर आत्या, तुझं खूप खूप स्वागत आहे कर्कम दर्शन मध्ये। तर मला आत्या विचारायचं तुझ्या बालपणाबद्दल, म्हणजे मी कायम पप्पांकडून, नानांकडून जेव्हा जेव्हा ऐकलं, नानांची तर तुला लाडकीस ऑब्व्हियसली, पण स्कॉलरशिप मध्ये तू पहिली, चौथीची असू दे, त्याच्यानंतर असू देत, त्याच्यानंतर मला सांगितलं की चौथीत असताना तू श्रीमान योगी वाचलेलं, म्हणजे आम्ही कुठेतरी 7वी 8वी मध्ये वाचलेलं। तर मग काय, म्हणजे कशी होतीस तू नेमकी, तूच सांग आता, आम्हाला ऐकायचंय। तू म्हणतेस तर सगळ्यात आधी धन्यवाद, तुम्ही ऑल द वे कर्कमहून आला तिथे, आणि म्हणजे सगळ्या हर्डल्स मधून आपलं हे सुरू होतंय, त्याच्याबद्दल तुमच्या सगळ्यांचेच खूप खूप आभार। खूप काही अचीव्ह केलंय असं मला नाही वाटत, कारण खूप काही करता येण्यासारखं आयुष्यात। ऍक्च्युली एखाद्याने जर ठरवलं तर खूप काही करू शकतो। मी म्हणजे तसं काहीच नाही, म्हणजे एक कॉमन मॅन असं मला वाटतं। ते तुझं मोठेपण आहे, कारण आम्ही सगळेच लहानपणापासून दीदी आत्या स्ट्रिक्ट, दीदी आत्या कशी आहे, म्हणजे मी जेव्हा पहिल्यांदा हे घर बघायला आलते तेव्हा मला असं वाटलेलं, यार एवढं छान घर घेतलं, आयुष्यात काहीतरी एवढं तरी काहीतरी करायचं की असं काहीतरी असेल। आम्ही सगळे एक इन्स्पिरेशन म्हणून बघतो, आम्ही सगळेच, म्हणजे बघणाऱ्या सगळ्यांनाच वाटतं। नाही, या सगळ्यांच्या मागे म्हटलं तर नाना आहेत, कारण नानांनी लहानपणापासून जी काही शिस्त लावली, की जी काही संस्कार केले, म्हणजे नाना माई दोघांचे पण, तू म्हणाली श्रीमान योगी, तर माईला वाचनाची खूप आवड होती त्याच्यामुळे, आणि नानांना पण, तर पुस्तकं सगळीच असायची। माई इव्हन म्हणजे तेव्हाच वाचायची ह्या सगळे श्रीमान योगी वगैरे, हे तिने पण वाचलेलं होतं। तिला इतिहास खूप आवडायचा, त्याच्यामुळे घरात पुस्तकं होती आणि वाचन झालं। मला आठवतंय नाना काय करायचे की मुलांचे क्लासेस घ्यायचे, सगळ्या मुलांचे हायस्कूल मधल्या, तर म्हणजे सतत हे असायचं, त्याच्यामुळे संस्कृतचे श्लोक वगैरे हे कानावरून सतत पडायचं। तर मी, तुम्हाला माहित नसेल पण दुसरीत असतानाच माझं ते पाठ होते, 8वीला जे सुभाषित माला, आणि मला एक माई पण आपल्या महिला व बालकल्याण योजनेचा एक प्रोग्राम होता, तर तिथे माझं ते हे ठेवलं होतं संस्कृतचं श्लोक। तर त्यावेळेपासून म्हणजे पाठ होतं सगळं लहानपणापासून, आणि माझा कायम नाना अक्कीचा वगैरे अभ्यास घ्यायचे, तर पुढच्या वर्गाचा अभ्यास ऑलरेडी झालेला असायचा। आणि मला सहसा मुलांना अभ्यासाची काही आवड नसते, म्हणजे आम्हाला असं वाटतं की एका वेळेनंतर आता बोर होतं। तर तुझी ट्रिक काय होती तेव्हाची, की मी अभ्यास जाणीवपूर्वक असा केलाच नाही, तो असा इंटरेस्ट म्हणून केलाच नाही अभ्यास, तो झाला असाच। म्हणजे मला आठवत नाही की मी कधी असं खूप पाठांतर करत बसली। हा, ऑब्व्हियसली लहानपणी 4थी 7वीची जेव्हा स्कॉलरशिपची होती परीक्षा, तेव्हा ते माई पहाटे उठवायची आणि सगळं पाठ करून घ्यायची। नानांचं पण हे असायचं की ते संस्कृतचे धातू, रूपावली वगैरे ते पाठ केलं पाहिजे, नंतर पाढे, ह्या गोष्टी लहानपणीच म्हणजे शिकलेल्या। आणि नानांचं अजून एक होतं ते तरखडकर, ते पण पुस्तक भाषांतर पाठ मला, तर ती पण नाना करून घ्यायचे। त्याच्यामुळे असं थोडं 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 केलं असं नाही, झालं ते आपोआप। आणि मग तू नानांची लाडकी कस काय? मी माझ्या सगळ्या आत्यांकडून ऐकते की हिला एकटीला नानांकडून सूट असायची, बाकी सगळ्यांना स्ट्रिक्ट। आणि जेव्हा माई आजी माहेरी जायची तर ती हिला घेऊन जायची, तर ही म्हणायची नको, किंवा नाना कुठे जायचं म्हटलं की ती म्हणणार नाना मला तुमच्या सोबत यायचं, मला इथे नाही यायचं। तर तुझा आणि नानांचा बॉन्ड कसा होता? ते आता आठवत नाही कसं बॉन्डिंग झालं, पण खूप होतं। म्हणजे कुठल्याही नानांशिवाय मी राहायचेच नाही बेसिकली, कुठे नाना जातील तिकडे, आणि नानांबरोबरच मग सगळ्या गोष्टी करायच्या।
आणि खूप काही चर्चा, म्हणजे जेव्हा मला जसं कळायला लागलं तेव्हा नानांशी खूप असे डिस्कशन्स वगैरे करता यायचे. नाना कसं होतं, नानांचं रोल फ्रेंड, फिलॉसॉफर, गाईड असं सगळ्या रोलमध्ये ते होते. आणि खूपच म्हणजे मी लग्न झालं तर खूप वेळा मिस केलं त्यांना, की अरे माझा हा डायलॉग राहिलाय त्यांच्या बरोबर. असं खूप वेळा वाटायचं की आपण म्हणजे गाण्यांचे संस्कार असू देत किंवा सगळं निसर्ग जे आवडतो, फुलं, ती ही सगळी त्यांचीच आवड आहे बेसिकली. मला त्याच्याबद्दल सांगायचंय, आता जर आत्याचं घर बघितलं तर सगळीकडे भरपूर झाड आहेत. म्हणजे असं नाही, दिद्यात्याकडे तर खूप आहेत, आक्यात्याकडे पण आहेत आणि मधुमावशीकडे पण आहेत. तर ही एक झाडाची एक वेगळीच आवड लागली. तर मला ते पण विचारायचं की तुला कशी लागली. पण त्याच्या आधी तू नानांना मिस करते का? कारण आता जेव्हा आत्या बोलली तेव्हा मला पण रडू आलं. कारण नाना अशी व्यक्ती होती की म्हणजे जे दिदी आत्याला भेटलं तसंच नातं माझ्याशी पण होतं. एक फ्रेंड, फिलॉसॉफर किंवा नानांसोबत फिरणं एक वेगळा अनुभव होता. तुमचा असा काही किस्सा असेल तर सांग ना, की जो तो असं पुन्हा पुन्हा आठवते की अजून सुद्धा की तो राहतो. नाही, असं विशेष असं काही नाही, पण खूप होतं म्हणजे नानांची बॉन्डिंग खूपच होतं. म्हणजे नानाच्या शेवटच्या काळापर्यंत पण नानांना दिदी आत्या त्यांची लाडकी म्हणजे ते विषय निघायचे. आणि पुण्याला आले की दिदी आत्याकडे एक चक्कर व्हायची त्यांची कधीतरी, की येऊन भेटून गेले दिदी आत्याला. तर आपण सगळेच नाना खूप मिस करतो. माझ्या आयुष्यात अजून एका व्यक्तीचा रोल आहे महत्वाचा, भास्कर काका. हा, भास्कर काका, की त्याच्याशिवाय नाहीच म्हणजे की त्यांनी इतकं आलं की कोडी सांगणं, हे करणं, म्हणजे इंटेलिजन्स जे काही आहे, किंवा 4थी 7वीची परीक्षा आहे किंवा नंतरच्या सुद्धा कॉम्पिटेटिव्ह परीक्षा असतील, तर त्याच्यात भास्कर काकाचा रोल खूप महत्वाचा आहे. आणि भास्कर काका बरोबर नंतर गोविंद काका. जेव्हा अख्खी स्कॉलरशिपची परीक्षा पास झाली तेव्हा मी गोविंद काकाला म्हणलं, ती साध्या याच्यात झाली, मी नॅशनल स्कॉलरशिप मिळवून दाखवणार. आणि त्याची तयारी गोविंद काकांनीच करून घेतली होती. म्हणजे बेसिकली काकांनी, भास्कर काकांनी जी बॅकग्राऊंड तयार केली होती. आणि ती भास्कर काका म्हणजे भास्कर वेळापूरकर. आणि ते भारी होते. म्हणजे कपाचा दांडा कुठल्या साईडला आहे, ह्या साईड राईट साईडला आहे का लेफ्ट साईडला आहे, असे छान छान कोडी असायची त्यांची. नाही, खूप लहानपणापासून असं साध्या साध्या ह्याच्यातनं मग तुम्ही तो विचार करत जायचा आणि तिथे कुठेतरी हे झाली डेव्हलपमेंट. बाई होत्या, त्यांनी 4थीची स्कॉलरशिप वगैरे त्याची तयारी करून घेतली. मला सगळ्यात आठवतात त्या आमच्या हेड मिस्ट्रेस होत्या त्या. आणि अशा स्ट्रिक्ट, पण ती शाळा इतकी कल्चरल होती आमची, मुलींची मराठी शाळा. तिचे खूप संस्कार आहेत असं मला वाटतं. कारण सगळे सांस्कृतिक कार्यक्रम व्हायचे शाळेमध्ये आणि त्या इतक्या स्ट्रिक्ट होत्या की ते सगळीकडून फिरायच्या. इथे अंटोळ्या कुणी खाल्ल्या, अजूनही बोराचा सीझन आला की मला त्यांचं ते वाक्य आठवतं. आणि खूप कल्चरल प्रोग्राम घेतले. दिंडोरे मॅडम त्या पण छान. म्हणजे मला जे बेसिकली संस्कार व्हायचे ते एक तर मेणकुदळे मॅडम बाई होत्या, त्याच्यानंतर मग ह्या सगळ्या ती वाटणी बाई होत्या. यांनी खूप कष्ट घेतले आमच्यावर. म्हणजे एक छोटस गाव असून तिथे पण नाही, ही खरंच एवढी सगळी नावं मी कधीच ऐकली नव्हती. पण मला छान वाटतं तिला ही सगळी नावं आठवतायत ते. आणि तो एक वेगळाच काळ होता तुमचा. पण मला आता तुला असं विचारायचं आहे की आपण आताच सगळेजण ठरवतात की मला डॉक्टर व्हायचं, इंजिनियर व्हायचं. तुझ्या डोक्यात काही तेव्हा बँकिंगच होतं का वेगळं काही तुझ्या डोक्यात होतं? असं लहानपणी फारसं काही नव्हतं. पण जेव्हा माझं 7वीला मी बोर्डात, तिथे जी बोर्डाची परीक्षा असते त्याच्यात पहिली आले, तालुक्यात दुसरी आले आणि स्कॉलरशिप पण मिळाली, तेव्हा स्टेट बँक ऑफ इंडियानी म्हणजे त्यांची वन ऑफ द स्पॉन्सरर होती. त्यांना नुकतीच आली होती मला वाटतं स्टेट बँक ऑफ इंडिया. आणि त्यांनी काहीतरी 11 रुपयाचे गिफ्ट चेक दिले असतील आणि मला डबल मिळाले होते त्यावेळेस. मला हे पण आठवते की त्यावेळेस रामभाऊ जोशी हायस्कूलचं 15 ऑगस्टचं ध्वजवंदन सुद्धा माझ्या हस्ते केलं होतं तेव्हा, की त्या अचिव्हमेंट बद्दल. तर त्यावेळेस स्टेट बँकेने दिले होते चेक्स. मग तेव्हा ठरवलं होतं. त्यावेळेस आय थिंक पितांबरी म्हणून होते ब्रांच मॅनेजर. ते असे कसे गावाशी समरप व्हायचे त्यावेळेस. तर त्यांनी म्हणजे त्याच्यामुळे मी ठरवलं होतं की तेव्हा
आपल्या घरात खरं तर बहुतेक शिक्षकच आहेत सगळे, पण मी ठरवलं होतं नाही बँकेत जायचं आणि बँक पण स्टेट बँकच मिळायला पाहिजे. नाही त्याच्यामुळे तेव्हा ठरवलेलं कुठेतरी नंतर हे झालं. आता स्टेट बँक थ्रू रिटायर होतीये. पण मला तुला असं म्हणायचं की तुझा तो काळ फार वेगळा होता आणि तेव्हा मुलींचं शिक्षण आणि हे लग्न म्हणजे नाना ऑफकोर्स वेगळ्या विचारांचे होते, पण तरी सुद्धा ह्या सगळ्यात ती जर्नी कशी होती तेव्हा शिक्षणाची, किंवा ती फेज कशी होती तुझी त्याच्यानंतर, की आता 7वी झाली हे झालं आणि आता तर मला तुला महत्वाचा प्रश्न होता. नानांचे विचार पुढचेच होते, पण त्या काळात मी अजूनही बघते तुमच्या एजच्या भरपूर साऱ्या, आणि मला फार अभिमान वाटतो बरं का. मला अजूनही असं स्कूटीवर कुठली बाई दिसली ना, म्हातारी आजी वगैरे, तर मला असं वाटतं यार काय ग्रेट येतं या गाडी चालवतं. मला अजूनही अभिमान याचा वाटतो की त्यावेळेस तू शिकलीयस, अख्यात्या शिकलीये. इव्हन तू आमच्यासाठी फार म्हणजे ह्या जनरेशनच्या दृष्टीने जर विचार केला गेला तर तू मला ग्रेट वाटतेस जेन्युअनली. तर मला असं विचारायचं की मग त्याच्या पुढचं शिक्षण कसं झालं, कारण 10वी वगैरे तर फार म्हणजे त्यावेळेस तर फार कमी, 7वी पर्यंत सुद्धा खूप कमी शिकायचं. आमच्या मला आठवतं आम्ही दोघी तिघीच असू की ज्या पुण्याच्या बाहेर, म्हणजे तेच नानांचं हे की मुलींना शिकवायचंय, मग त्यांनी आम्हाला हॉस्टेलवर ठेवून हे केलं. आणि मला आठवतंय अजून एक व्यक्तीचं कॉन्ट्रीब्युशन आहे, हत्तरगे सर. अरे असलो गणित मस्त शिकवायचे. त्यांची स्वतःचे रूल आहेत, ज्याचा पाया तोच त्याची किंमत एक असं स्वतःचे होते. आणि ते असं पोट तिडकीनी सांगायचे सगळ्यांना, अरे शिका, अभ्यास करा. त्यावेळेस काहीतरी ते ह्याची कामं असायची, रोजगार ह्याची 464 कामाला जायचं. त्यापेक्षा म्हणजे सगळ्यांना ते इन्स्पायर करायचे की तुम्ही शिका. आणि गणित खूपच छान घ्यायचे. माझं गणित छान होतं, म्हणजे एक्सलंटच होतं. तर ते दुसऱ्याच्या नंतर मी दाखवलं की ते बघायचेच नाही माझी गणिताची वही. नंतर होनबुटे सर, त्यांच्यामुळे संस्कृतची आवड लागली. MR सहस्रबुद्धे सर, त्यांचं इंग्लिश. देशपांडे सर, त्यांनी पण इंग्लिश. तर असं म्हणजे सगळ्यांचंच कॉन्ट्रीब्युशन आहे त्याच्यामध्ये थोडं थोडं. आणि शिकवायचं म्हणलं तर नानांनीच शिकवलं म्हणून आम्ही शिकलो. नाही असं नाही, पण मग कुठे घेतलं पुढे ऍडमिशन, कुठे घेतलं? मग सोलापूरला होतं 2 वर्ष हॉस्टेलवर राहून. मग त्याच्यानंतर रयत शिक्षण संस्था पंढरपूर, मग तिथे ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलं. आणि हे एक्सपिरियन्स कसे होते, म्हणजे मला सांग ना जर तुझे एक्सपिरियन्स कसे होते, कारण हार्डली तुम्ही 2-3 मुली असणार आहात तेव्हा, आणि मग तेव्हा टेन्शन की आपण जायचं बसायचं का, असं काही नव्हतं, जायचं शिकायचं. आणि मला असं आणि नाना कुठल्याही गोष्टीला हे नव्हते करत. म्हणजे त्यावेळेस पण 11वीला 12वीला NTS वगैरे असायची, तर तू कर, म्हणजे कुठली गोष्ट तुम्ही करा, शिका. त्यांचं असं पारंपरिक लगेच मुलींचं हे झालंय, हुंड्याचे पैसे गोळा करा आणि लग्न लावून द्या, हा विचार नव्हता. तुम्ही शिका. मग मी नंतर 12वी नंतर आर्किटेक्ट व्हायचं असं पण होतं, त्याची एंट्रन्स वगैरे पण दिली, पण एनी हाऊ सिरियसली नव्हतं केलं ते. त्याच्यामुळे शेवटी ग्रॅज्युएशन केलं आणि मग अख्खी देत होती परीक्षा म्हणून मी पण दिली. आणि ग्रॅज्युएशन झाल्या मी तिथलेच एका इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये लागले. मग लगेच मी ह्याची दिली होती परीक्षा, सोलापूर ग्रामीण बँकेची, तिथे गुरसाळ्याला लागले. मग त्याच्यानंतर लग्न झालं. मग लग्न झाल्यानंतर त्यांचं म्हणणं हे तिथे काय आपण राहायचं, म्हणजे तिथे काही स्कोप नाहीये ना, तर आपण पुण्यालाच शिफ्ट होऊ. मग दुसरी मिळायच्या आधी मी ती सोडून दिली. मग खरं इन्स्पिरेशन बँकेसाठी म्हटलं तर म्हणजेच मग त्यांनी त्याच्यासाठी तुला जे काही लागेल ते कर. म्हणजे माझं बेसिकली होतं की मला, म्हणजे त्यांचंही होतं की मुलगी पाहिजे तर ग्रॅज्युएट पाहिजे, नोकरी करणारीच पाहिजे. तर मग त्यांनी खूप सपोर्ट केला. मग टायपिंगची परीक्षा दिली, त्या सगळ्या म्हणजे नंतर अभ्यास सुरूच होता. म्हणजे चिराग झाला लगेचच, तरी माझं आपलं क्लासेस हे ते सुरू होतं. मग गरवारे कॉलेजला ADCSSA म्हणून तेव्हा एक डिप्लोमा होता, तर त्याला ऍडमिशन घेतलं, कम्प्युटर सॉफ्टवेअर अँड सिस्टीम अनालिसिस. तर तो केला. मग तो करत असतानाच मी परीक्षा तर देतच होते. मग कॉस्मॉस मध्ये लागली. मग कॉस्मॉस तसं टफ होतं, कारण लक्ष्मी रोडला ब्रांच होती, मॉर्निंग इव्हिनिंग. मग ती थोड्याच दिवसात सोडली. मग एक स्टाफ सिलेक्शनची परीक्षा होती, तर हे खालच्या मजल्यापासनं ते 3ऱ्या मजल्यावर ते टाईपरायटर घेऊन आले होते परीक्षेसाठी.
पण असं करत करत मग शेवटी स्टेट बँक मिळाली. पण स्टेट बँक मिळाली तर श्रीरामपूरला मिळाली. मग ते म्हणत होते अजून थोडे दिवस थांबा वगैरे, पण मला स्टेट बँक मिळाली तर का सोडायची. त्यावेळेस सगळ्या बँकांसाठी कॉमन असायची परीक्षा, पण मी त्यावेळेसही म्हणत होते नाही मला स्टेट बँकच मिळाली पाहिजे, आणि लकीली स्टेट बँक मिळाली. पण श्रीरामपूर ब्रांच होती. मग हे सिंडिकेट बँकेत कॅम्प ब्रांचला होते. मग शेवटी त्यांनी तिकडे ट्रान्सफर घेतली, पण त्यांची नगर जिल्ह्यात 1-2 ठिकाणीच होती ब्रांच, तर श्रीरामपूरला नव्हती. मग त्यांनी औरंगाबादला घेतली आणि मी श्रीरामपूरला. मग असं ते 3 वर्ष म्हणजे 5 वर्षाचा पिरियड होता, जो रोज त्यांनी श्रीरामपूर ते औरंगाबाद अपडाऊन केलं. म्हणजे तो पिरियड होता, पण मला स्टेट बँकच पाहिजे होती. त्याच्यामुळे मग आम्ही ते आणि चिराग दादा लहान होता तेव्हा. चिराग लहान होता, मग त्याचं पण तिकडेच ऍडमिशन घेतलं टिळकनगरला इंग्लिश मीडियम स्कूलला. आणि मग पुण्याला कधी शिफ्ट झाला तुम्ही? मग 5 वर्षांनी परत मग चिंचवड ब्रांच, चिंचवडला माझी मिळाली मला पोस्टिंग. कारण तुम्ही बाहेरून आलात तर डायरेक्ट पुण्यात नाही, त्यावेळेस असे रूल होते. मग चिंचवडला, मग त्यावेळेस ह्यांना तळेगावला मिळाली नंतर परत काकांच्या. मग मी चिंचवडला ते तळेगावला असं अपडाऊन. मग परत 3 वर्ष. मग 3 वर्षांनी मला एरंडवणा मिळाली ब्रांच. मग थोडीशी स्टॅबिलिटी आली. पण तोपर्यंत त्यांनी प्रमोशन घेतलं आणि ते कराडला गेले. त्याच्या कायम मग मी इथे तर ते तिकडे असंच. मग नंतर शिरूरच्या तिथे कुठली कवठे ब्रांच होती तिथे ते असं स्ट्रगल कायम. काका खरंच ग्रेट बरं का. पण कारण बायकांना शिकवणं म्हणजे आपण आलो त्या फॅमिली मधून, पण त्याच्या पुढे बायकांना शिकवणं ही एक वेगळी त्यावेळेस हेच होतं. म्हणजे बाबांचं पण ऐकते की बाबांनी आईला शिकवलं, तसं ही स्टोरी मला नव्हती. त्याच्यानंतर आणि त्याच्यानंतर तर तुमची म्हणजे फार ओढाताण झाली असणार आहे, एक इकडे एक तिकडे. नाही, मग तोपर्यंत 2005 साली मी मग प्रमोशन घ्यायचं. आविष्कारनी मला खूप सपोर्ट केला त्यावेळेस, नाही तू घेच प्रमोशन. मग मी घेतलं प्रमोशन, पण मग माझी मुंबईला झाली ट्रान्सफर. मग इथे मुलांकडे बघायला कोणी नाही, प्रमोशन तर घेतलेलं आहे. मग मी 3 वर्ष पुणे मुंबई अपडाऊन केलं. पण मग कुठल्याही गोष्टीत कसं असतं की काहीतरी पॉझिटिव्ह असतं. मग मी त्यावेळेस तो निसर्ग खूप एन्जॉय केला की इथून लोणावळापर्यंत ठीक आहे, लोणावळ्यानंतर जो निसर्ग सुरू होतो आणि त्याचे जून ते नोव्हेंबर असे वेगवेगळे रंग असतात, ते खूप एन्जॉय केले. आणि निघताना मग मस्त पक्ष्यांची आवाज, बाहेर गेले की अदरवाईज आपण एवढ्या लवकर नसतो उठलो, तर ती पॉझिटिव्हिटी असायची थोडीशी. मग निसर्ग एन्जॉय करायचा, पाऊस हे ते सगळं. मग असे 3 वर्ष निघून गेले आणि तिथेही लोक कॉपरेटिव्ह होती. मॅडम पुण्यावरून येतात, मॅडम लवकर जा. पाऊस असला की सगळे मला म्हणायचे मॅडम निघा आता लवकर. सगळ्या 6 मजल्यावरून फोन यायचे. आणि ही किती सालची गोष्ट आहे? 2005 ते 8. मुंबईला मी लोकल हेड ऑफिसला होते. ते थोडं ऑड होतं ठिकाण, म्हणजे कुर्ल्यावरून किंवा बांद्र्यावरून जायला लागायचं रिक्षानी. तेव्हा पण मस्त, म्हणजे इथून सकाळी उठताना जर का उशीर झाला, सिंहगड असायची माझी आणि कधी कधी हलायची गाडी, म्हणजे मग ती पळत पळत पकडलेली आहे. मग जो मिळेल तो डबा पकडायचा आणि मधले डबे बंद असायचे. एक पिंपरीला उघडायचा, एक चिंचवडला उघडायचा. मग खडकीला उतरायचं आणि पळत पळत ते इंजिनाच्या मागे असायचा लेडीजचा डबा, तो धावत पकडायचे मी. आणि मग तिथे रोजच्या मैत्रिणी असायच्या, मग जागा असायची कम्फर्टेबल. आणि मग पण येतानाचा हॉरिबल होता. सह्याद्री असायची आणि सह्याद्रीला कधी कधी तर ती कटबोगी यायची. त्याच्यात म्हणजे कटबोगी म्हणजे 4च बेंचेस फक्त, त्याच्यात कोंबून भरलेल्या बायका. मग कधी अपंगाच्या बोगीतनं आलो, कधी कुठल्याही. तो तर म्हणजे प्रत्येक मी भेटणारी व्यक्ती म्हणजे एक पुस्तक असल्यासारखं होतं त्या प्रवासात. तुला असं कधी वाटलं का म्हणजे की आता बास, असं वाटलं का? असं नाही कधीच वाटलं.
मला एक सांग ना तुझी जर्नी, कारण आजकाल भरपूर मुलींचं असं असतं की मी जॉब करतेय, कमॉन मी स्वयंपाक वगैरे नाही करणार आहे, तुम्ही बाई लावा किंवा काहीतरी करा, मला हे दोन्ही मॅच नाही होते. तू काय सांगशील त्यांना? कारण तुला बघून असं वाटतं की अ वुमन कॅन मॅनेज एव्हरीथिंग किंवा यू कॅन मॅनेज एव्हरीथिंग, यू आर अ सुपर वुमन फॉर करू अस. शकतो. कारण शेवटी मी नोकरी करते ते घरच्यांचं सॅक्रिफाईस आहे म्हणून करते. मुलांचं सॅक्रिफाईस आहे, मिस्टरांचं सॅक्रिफाईस आहे. मी करते म्हणजे माझी अचिव्हमेंट नाहीच आहे पूर्ण. त्याच्यामुळे सगळ्यांसाठी मी करणं ही विशेष गोष्ट नाहीये. म्हणजे आजकाल असं असतं ना की मी नोकरी करते सो प्लीज म्हणजे मी करते सो गिव्ह सम रिस्पेक्ट काइंड ऑफ थिंग. आणि तू तर म्हणजे आता म्हणजे जेन्युअनली म्हणजे असं मला आपोआप रिस्पेक्ट येते की राहू दे आम्ही करतो, किंवा तुला स्वयंपाक करताना बघितलं असं वाटतं यार नको आत्या आम्ही करतो राहू देत. असं कधी तुला म्हणजे नाही जाणवलं तर तू नाही, बाकीच्यांना काय? सगळ्यांनीच करायला पाहिजे. ऍक्च्युली मला तर असं वाटतं मुलगा काय मुलगी काय आपल्या ज्या No गोष्टी आहेत त्या gender role, आपणच करायला पाहिजेत. पण आमच्या जनरेशनच्या वेळेस ते नव्हतं. सो मला केलं, मी करते तर त्याच्यात विशेष काही नाही. त्यांना जमेल तसं त्या परीने ते मदत करायचेच. चिरागची तर एवढी मदत झाली मला थ्रू आउट सगळ्या ह्याच्यात, की आविष्कारची तो खूप काळजी घ्यायच्या लहानपणापासून. हा. मग मला थोडा उशीर होतोय तर पाळणाघरातनं घेऊन यायचं आई गं. किंवा त्याला जाऊन दूध देऊन यायचं. मग त्याला आविष्कारला पाळणाघर नाही आवडायचं, ते त्यांच्या भिंतीचा रंगच असा आहे वगैरे असं काही कारण. मग तो आणि घरी आपली आपली खेळणी असतात ती तिथे मिळत नाहीत ना, नुसतंच बसून राहायचं दिवसभर. मग आमच्या वेळेस काही फॅन्सी पाळणाघरं नव्हती, अशा काकूच सांभाळायच्या. तर त्याच्यामुळे मुलांनी खूप हे केलं आणि त्यातल्या त्या चिरागची मग खूप मदत झाली. त्या म्हणजे आविष्कारचं मोठं म्हणजे बाबाच असल्यासारखं त्यांनी सांभाळलं त्याला. तू कधी मिस करते का त्यांचं लहानपण? म्हणजे मला कधी कधी पप्पा म्हणतात की तुझं असं बालपण हरवल्यासारखं वाटतं, तुला असं कधी वाटतं का ह्या धावपळीत थोडस असं झालं? हा, थोडं कुठेतरी दुर्लक्ष झालं असं वाटतं की अजून चिरागची तर कपॅसिटी होती, तो काही करू शकला असता. म्हणजे खूपच तो टॅलेंटेड होता, पण थोडं मग कुठेतरी होतं थोडं इम्बॅलन्स. की, पण त्यातल्या त्यात दोघही व्यवस्थित आहेत अगदी. त्याच्यामुळे त्यांचं सगळ्यांचंच कॉन्ट्रीब्युशन आहे माझ्या जे काही आहे मी आतापर्यंत त्याच्यात. नाही मी हे समजू शकते, कारण त्याच्यानंतर चिराग दादा पण लहानच असणार आहे आणि आविष्कार दादा पण लहानच असणार आहे. हे मॅनेज केलं नाही ते पण खरंच तेवढे ग्रेट आहेत. कधी कधी आपण विचार करतो की समोरचा काहीतरी, आपण बॅकग्राऊंडला जे सगळे ऍक्टर्स असतात सपोर्टिंग ऍक्टर्स, त्यांचा रोल खूप महत्वाचा आहे. आपण आता झाडांकडे येऊयात, जो मुद्दा फार फार मागे राहिलेला आपला. नानांना तर आवडच होती, पण तुला आवड कस काय? म्हणजे तेच आता लहानपणापासून होती. आम्ही कुठे नाना बरोबर मुंबईला गेलो, कुठे गेलं तरी नाना तिथले बिया गोळा करायचे, ते आणून घरी रोपं करायची, मग ती रामभाऊ जोशी हायस्कूल तिथे लावायची. तिथलं एकन एक झाड नानांनी लावलेलं आहे. हे बऱ्याच जणांना माहिती आहे, नाही माहित नाही मला. आणि त्याच्यासाठी त्यांनी बऱ्याच लोकांशी भांडणं पण केली आहेत. ते कोणाच्या शेळ्या यायच्या, कोणाची गाढवं यायची, त्या लोकांशी ते भांडण करायचे. मग तुला त्याच्यामुळे आवड. ते मुंबईवरून पुण्यावरून आणताना म्हणजे स्वतः एक वेळ खात असतील ते, पण सगळ्यांसाठी काही ना काहीतरी घेऊन यायचे. आणि मग ती ड्रेस साडी आणली की त्याच्याबरोबर ते मॅचिंग गुलाबाचं झाड पण असायचं. तर इतकं त्यांना झाडाची आवड होती, त्याच्यामुळे ती लहानपणापासूनच होती. मुंजे काकांना पण आवड आहे ऍक्च्युली, कारण आताची बाग त्यांनी एवढी छान मेंटेन केली आहे. ऍक्च्युली खूप सुंदर आहे. मी फक्त म्हणते आणि त्याच्या मागचं एक्झिक्युशन त्यांचं असतं. नाही मला मी फक्त म्हणलं की आता अरे आपल्याकडे हे झाड नाहीये, ही नर्सरी इथे जाऊ, तर ते आठवणीने घेऊन जातात आणि त्याच्यानंतर पालन पोषण करायची जबाबदारी त्यांची. ते महत्वाचं आहे. पालन पोषणाची. आणि खरंच म्हणजे मी एवढ्या वेळा येऊन गेले ना, काकांना सगळ्याची माहिती, कुठे काय लावलंय, मग त्याला पाणी तेच घालणार, छोटं छोटं खात काय असेल ते. ग्रेट. म्हणजे एवढं सगळं मेंटेन करणं इज ग्रेट. थोडं चित्राकडे बोलूयात की लहानपणी मग एलिमेंटरी इंटरमिजिएट मग तुझी आवड होती का मग हळूहळू शिकत गेलीस? आणि मग नाही, लहानपणापासून नानांबरोबर करतच गेले. वेगळं खास असं मी काही शिकलंच नाही. म्हणजे सगळ्याच गोष्टी ह्या आपोआपच पाझरत आल्या, त्याच्यामुळे असं विशेष काही केलं नाही. अजून एक महत्वाचं बोलायचं की सगळ्यांचे छंद असतात, आवड असतात, आणि माणूस जेव्हा एवढ्या सगळ्या कामात आणि रुटीन मध्ये असतो तेव्हा माणसाला असं वाटतं की यार
नाहीये मला वेळ याच्यासाठी, नाही मला एवढंच करायचं आणि मला येऊन झोपायचं, तरी सुद्धा आता आपण हा टिपॉय बघू शकतो किंवा घरातल्या प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीला जो तुझा टच आहे ते तू कसं काय मॅनेज करते? लाईक ती आवडच आहे माझी. म्हणजे मी कधी पण करू शकते हे. त्याच्यामुळे तुम्हाला एनर्जी. मला हिरवं पान जरी बाहेर दिसलं तरी असं छान वाटतं, एकदम फ्रेश सगळं. मला घराच्या कलर बद्दल पण बोलायचंय. आपलं जे एरंडवाण्याचं मागचं पण घर होतं तिथे पण ग्रीन कलर होता, हो, त्या घराला पण ग्रीन Green कलर. आहे. का तू अशी हॉस्पिटल थीम का दिली आहेस घराला? नाही, मला ग्रीन कलर फार आवडतो, की जो जिवंतपणाचं लक्षण आहे एकदम. Fresh आहे. त्याच्यामुळे तशीच. आणि घरातलं इंटेरियर असू दे, काही असू दे, सगळं फक्त मी म्हणणार ते एक्झिक्यूट होणार, पण त्याला सपोर्ट मग सगळे अरे एक्झिक्युटिव्ह करणार. नाही खरंच. इव्हन कुठली वस्तू घ्यायची तर आम्ही खूप 10 ठिकाणी फिरायचो, पण हे पेशंटली कधी पण असं म्हणणार नाहीत की हे काय तुझं, मी नाही येणार वगैरे, असं काही नाही. माझ्या प्रत्येक गोष्टीला त्यांनी सपोर्ट केलेला आहे, काही असू दे मग ते. मला तुला असं विचारायचंय की बँक मध्ये काय फील होतं आता? आता रिटायर होतीयस तू एवढ्या वर्ष, म्हणजे तू बँकेला किती मिस करशील? माहिती नाही नंतर किती, पण मी मला एक आठवतं की मी ते काम एन्जॉय केलं, की आपण इथे लोकांचं काम झालं पाहिजे. बेसिकली हे ठेवलं ध्येय समोर. म्हणजे ते आपोआपच होतं घरात. जे म्हणजे आपण समाजवादी संस्कार म्हणू पाहिजे तर, पण नानांचं पण होतं की लोकांसाठी ते खूप करायचे. मला एक फार भारी वाटतं की तू जे बोललीस ते, जर तुम्ही काम एन्जॉय करत असाल, अभ्यास एन्जॉय करत असाल, तर तुम्हाला कधी त्याचं बर्डन येणार नाही. पण म्हणजे कितीतरी वेळेला आजारी असू तरी तिथे गेलं की सगळं विसरून जायचे. मला एकदा पायाला लागलं होतं, तर ते दिवसभर मला जाणवायचं नाही. जेव्हा घराचं जिना चढायला लागलो, अरे माझ्या पायाला लागलंय, नाही तोवर मला जाणीव नाही व्हायची की आपलं काही दुखतंय किंवा आपलं काही. तर एन्जॉय केलं. आणि स्टेट बँकेसारखं ऑर्गनायझेशन की ज्यांनी मला कधीच काही कमी नाही पडू दिलं. आणि बँकेची जी HR पॉलिसी आहे, म्हणजे बाकीच्या सगळ्या ऑर्गनायझेशन्स मी जेव्हा बघते तर आमची पॉलिसी खूप छान आहे सगळ्यांसाठी. आणि खूप बँक सगळ्या गोष्टीचा विचार करून तसं तसं तुम्हाला, म्हणजे आज जे काही आहे ओव्हरऑल ते एक तर नानांची माईची कृपा आहे आणि स्टेट बँक आहे. स्टेट बँक तुम्ही ऐकताय ना, काहीतरी आम्हाला द्या. आता अजून एक मोठं गिफ्ट पाहिजे आफ्टर रिटायरमेंट. मला तुला आता महत्वाचं विचारायचं की बऱ्याच, आता तुला एवढी कामाची सवय आहे दीदी आत्या, आफ्टर रिटायरमेंट काय होतं, बऱ्याच लोकांना आता आपल्याला काही काम नाही म्हटल्यावर मग ते बोर व्हायला लागतात. सो तुझं रिटायरमेंट, ऑफकोर्स तू काहीतरी प्लॅन्स करून ठेवलेले असणार, की तुझं आफ्टर रिटायरमेंट शेड्यूल सांगा मला एकदा. ठरवलेलं तर बरंच काही आहे, पण म्हणजे एक फिरणं राहून गेलंय तुमचं, कारवी सोबत एन्जॉय करायचंय. दुसरी गोष्ट, आणि मला ऑफकोर्स यांची साथ असेलच सगळीकडे. असं कुठलाच नवरा एवढा डेडिकेशननी करणार नाही. कुठे जायचं म्हणलं की चला ते तयार असतील माझ्या पुढे. गाडी चालवायचं असू दे, तू गाडी का नाही शिकली? सॉरी मला तुला विचारायचं इन बिटवीन, कारण मी बघते काकांना तू गाईड करत असते. मला असं वाटतं की तू गाडी, म्हणजे असं म्हणतात की एका एज नंतर होत नाही, पण तू आता गाडी शिकायचं म्हणावं. हा, मला भैया पण म्हणाला की तू गाडी शिक म्हणून, पण ते राहून गेलं. आता तू शिकशील का? बघू, म्हणजे शिक. गाडी आहे. मला खरं तर बऱ्याच वर्षांची इच्छा होती की MA इन सायकोलॉजी करायचंय, लॉ करायचंय, एखादी फॉरेन लँग्वेज शिकायची आहे, गाणं शिकायचं राहून गेलं. तर ह्या असं बऱ्याच गोष्टी करायच्यात. आणि ऑफकोर्स ड्रॉइंग, पेंटिंग, बर्ड वॉचिंग हे तर आहेच आहे. तर त्याच्या आविष्कारचं म्हणणं आहे की अशी तू इंडियातली टॉप असली पाहिजे बर्ड ह्याच्यात. तर बघू कितपत होत आहे ते. नाही, नक्कीच होईल ते. आपण थोडं फॅमिलीकडे येऊ परत एकदा. सॉरी, तुमच्या भावंडांचं बॉन्डिंग कसं आहे? म्हणजे मधल्या काळात नाही, पण मला आता असं पप्पांच्या ऍक्सिडेंट नंतर त्याच्या थोडंसं आधी मला असं जाणवलं की नाही यार, यांचं काहीतरी म्हणजे ह्यांचं खरंच एकमेकांवर प्रेम आहे. तो पण मला वाटत हा ठीक आहे, भाऊ बहीण आहेत. तुझं अक्क्यात्याशी आहे, तुझं मधुमावशीशी आहे, तुझं पप्पांची आहे, आणि या सगळ्यांना कुठेतरी बऱ्याच ह्यानी सांभाळण्याचं काम तू करते, इमोशनली आक्यात्या करते. मला थोडस सांग ना त्या बॉन्ड बद्दल तुमच्या. खरं तर माझं नक्कीच जास्त बॉन्डिंग आहे, कारण आम्ही साधारण एका वयाच्या, आम्ही दोघी मिळून खेळलोय. म्हणजे जे काही असेल तर एक एरा आमचाच कॉमन आहे.
पण मग तसं हे दोघं लहान होते. मधुला असायची, पण सगळ्यांचंच असं छान होतं बॉन्डिंग. त्याला तर आम्ही छोटा म्हणजे सगळ्यात लहान होता, त्याच्यामुळे खूपच यांनी सांभाळलं आम्ही सगळ्यांचंच. म्हणजे आखी असू दे, मधुला असू दे, दोघींचे तेवढाच जीव त्याच्यावर. माई लहानपणी जेव्हा मी 4वी 7वी स्कॉलरशिपला होते, तेव्हा मराठी करून घ्यायचं काम तिचं होतं. म्हणजे समानार्थी शब्द, विरुद्धार्थी. तर ते पहाटे उठवायचं आणि तू बस हे कर, आणि मी नाही थोडस केलं की विनाश काल जवळ आला की विपरीत बुद्धी सुचते माणसाला. हा तिचा अगदी ह्याचा डायलॉग होता. पण मला एक बोलायचं बरं का, पप्पा पण सांगतात की त्यांची एक्झाम होती स्कॉलरशिपची, किंवा माई आजीनी 4 वाजता उठवलं. ह्या सगळ्यात माई आजीचा केवढा रोल आहे तुझ्या मागे? म्हणजे आय नो नानांची तू लाडकी आहेस, लाईक नाना साईड, पण हे अभ्यास करून घेणं हे तिचं काम होतं. आणि नाही केला थोडं असं दिसलं की ती स्ट्रिक्टली अगदी म्हणजे इन्स्ट्रक्शन्स नानांचे असायचे, पण ती फॉलो करायची सगळं. इव्हन म्हणजे 7च्या आत घरात यायचंय. म्हणजे नानांबद्दल अजून एक सांगते की त्यावेळेस म्हणजे असं मुलांना एवढ्या ह्यानी कोणी सांभाळायचं नाही, पण त्यांचं खूप डिसिप्लिन्ड असायचं की तुम्ही ते तरखडकर केलंच पाहिजे. नंतर बोरं खायची नाही, चिंचा खायच्या नाही, चिंचोके खायचे नाही शाळेतलं कुठलंही. म्हणजे खूपच डिसिप्लिन्ड. ह्या वेळेला जायचं, ह्या वेळेलाच घरी यायचं खेळून झालं की. पण मला हे पण आठवतं, सॉरी मी इंटरप्ट करते, तुम्हाला रविवारी निरा असायची. उन्हाळा सुरू झाला की निरा द्यायचे ते प्यायला. उन्हाळ्यात ते पांढरे कपडे शिवायचे आमच्यासाठी खास. नंतर रोज एरंडेल तेल द्यायचं. एरंडेल तेलाचं आजही खूप महत्व आहे खरं तर. त्याच्यामुळे कदाचित आम्ही खूप कमी आजारी पडलो. नंतर ते चहा बरोबर आठवड्यातनं एकदा द्यायचे, म्हणजे त्यावेळेस ते आवडायचं नाही. नंतर भाज्या पण कंपल्सरी खायच्याच, आळू कारलं कंपल्शन करून ते खायला घालायचे. तुला माई आजीच्या हातचं काय आवडतं? कारण पप्पा म्हणतात माई आजी भरपूर मस्त जेवण बनवायची. पुरणपोळी छान असायची, कुठलंही घरीच करायचं. आमच्या वाढदिवसाला सुद्धा ते सुधारस असायचा, जिलेबी वगैरे सगळं ती घरीच करायची. जिलेबी पण? हो अगदी. आणि मला हे पण आठवतंय की जर म्हणजे हे आणायचं, सीताफळ आणायची, तर पाटी भरून सीताफळ घरी यायची. फक्त सीताफळच खावा तुम्ही. हा, फळं असायची लहानपणापासून. फळं नाना गेले की ते असं तिथलं काही खाणं नसायचं, पण बाहेर गेलं की मग ते मिठाईचं बॉक्स सगळ्यांसाठी असायचं. आणि मधुमावशी बद्दल दुसरं, मधुला म्हणजे ती खूप म्हणजे एखादी गोष्ट करून घ्यायची माझ्याकडे. पेंटिंग करायचे म्हटलं तर ती रंग, ब्रश, मी त्यावेळेस बऱ्याच ग्लास पेंटिंगच्या फ्रेम्स केल्या होत्या, तर ती बसून माझ्याकडून ते करून घ्यायची सगळं, आणि परत ठेवायचं काम तिचंच असायचं. परत अभ्यास करायचा तर तू बस, अभ्यासाला बस. मी तुला चहा करून देते. मग ती 11 वाजता उठून का असेना पण चहा करून द्यायची. त्याच्याकडे स्टॅमिना आणि चिकाटी ह्या गोष्टी खूप आहेत. भरपूर आहेत. तुझ्या आणि अक्क्याच्या बॉन्ड बद्दल थोडस सांगशील का? माझ्यामुळे तिला शाळेला उशीर व्हायचा. ती डिसिप्लिन असायची खूप. तिला वेळेवर जायला लागायचं, वेळेवर तिचा अभ्यास असायचा. दुसरी गोष्ट, मी काम काहीच करायचे नाही. मग सगळ्या कामाचं बर्डन परत तिला. नंतर मग लग्नानंतर मग आम्ही एक दुसरीचं केअरिंग करायला लागलो. ती सगळ्यांचंच करायची काय तशी, पण तोपर्यंत म्हणजे शाळेत असताना तर दुश्मनच. अजून एक गोष्ट की बँक म्हटलं की माणसाचा असं मोठा प्रश्नचिन्ह की आता हा आमचा लंच टाइम आहे, चलो जाओ, अशी लोक आठवतात. पण मी तुझ्या अख्ख्या एवढ्या जर्नी मध्ये मला असं वाटतं की आत्या आपण कस्टमर्स साठी तू कायम लाईक सपोर्टिव्ह राहिली. आधी त्यांचं काम सॅटिस्फॅक्शन देणं, ह्याबद्दल काय एखादा असा किस्सा असेल ना? मध्ये नागराज मंजुळे पण आलते, मला प्लीज एक किस्से सांग. चांगले कस्टमर आहेत. नाही, मी म्हणजे आता मला जेव्हा माझा ऑफिसरचा, मी जेव्हा पेन्शन काउंटरला होते तेव्हा डिसीज केस पण बघायचे, तर मी सगळ्यांचं नॉमिनेशन करून घेतलं होतं पेन्शनरचं, की जर नॉमिनेशन नसलं तर किती त्रास होतो. कुठलंही काम करायचं तर म्हणजे असं मन लावूनच, ही माझी बँक आहे. म्हणजे माझं जेव्हा हेवी काउंटर होतं तर त्यावेळेस मी काय करायचे, लंच न घेता माझं काम पूर्ण करायचे. आणि ज्यावेळेस मला रिकामा वेळ असायचा तेव्हा मी इतरांना मदत करायचे. हे माझं प्रिन्सिपल होतं. आणि जसं ऑफिसर झाले तेव्हा एक इमेज वेगळीच असते.
मग तेव्हापासून तर म्हणजे माझे डेक्कन जिमखानापासूनचे ज्यांचं मी होम लोन केलंय ते सगळे अजून माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये आहेत. किंवा दुसरं घर घ्यायचं असेल तरी मलाच फोन करतात, गाडी घ्यायची असेल तर मलाच फोन करतात. आणि त्यांच्या रेफरन्सनी खूप मिळाले. जर एक शैलेश पाटील म्हणून आहेत, एक सिद्धेश्वर कदम म्हणून आहे, की जे अजूनही मला हे करतात, म्हणजे काही बँकेचं काम असलं की मलाच फोन करणार आधी. आणि अजून सुद्धा मी कोणी कस्टमर असेल दिसला आणि मी लंचला चालली असले, मी आधी त्याचं काम करते मग लंचला, कारण मी येईपर्यंत अर्धा तास त्याला बसायला लागणार आहे. आता मी गेल्यावर थांबायला लागणार, त्याला मी काही नाही करू शकत, पण मी जाताना बघते की कोणी नाहीये ना. बँकवाले उगीच बदनाम आहेत यार, माझी आत्या अशी नाहीये. आणि लोक म्हणतात ना मला की आमच्या मनात स्टेट बँकेबद्दल असं एक वेगळं हे होतं, पण तुमच्याकडे आल्यावर असं वाटत नाही. म्हणे एक वेगळंच म्हणजे तुमचं हे की तुम्ही खूप कोऑपरेटिव्ह आहात. मी म्हणते की तुम्हाला माहिती नाही की बँकेचं कसे रूल्स असतात, काय पाहिजे ते मी तुम्हाला म्हणजे फक्त सांगते, आणि तुमचं काम कसं इझी होणार आहे ते मी बघते फक्त. आणि ही कसं आहे की मला तशी म्हटलं तर समाजसेवेची संधी आहे नोकरीच्या माध्यमातून ऍक्च्युअली, आणि मी तिथे आहे तोवरच माझ्या ह्याला व्हॅल्यू आहे ना, नंतर मला कोणीच विचारणार नाही. नाही पण माणसाचं आयुष्य, आमच्या सगळ्या आत्यांमध्ये वगैरे दिदी आत्या सगळ्यात स्ट्रिक्ट आहे आणि तिचा धाक आहे. म्हणजे शी हॅज द ऑथॉरिटी टू सगळ्यांना रागवणं, फटकवणं, सगळ्यांना जागेवर आणणं. आता पण आम्हाला थोडासा उशीर झाला तर हे चुकीचं आहे. त्यामुळे एक आयुष्य कायम समोर काय करायचंय, काय नाही केलं पाहिजे, कसं केलं पाहिजे, व्यवस्थित मॅनेजमेंट, ते आतापर्यंत इट्स बिन अ लॉंग जर्नी, आणि इथून पुढे पण खूप छान अशी जर्नी असणार आहे. आता त्या रिटायर होतीये तर तुमको रिटायरमेंट मुबारक. मला मॅनेजमेंट बद्दल मला एक गोष्ट आठवते की ही गोष्ट कदाचित माईकडून आली असेल, की उद्या आम्ही सोलापूरला होतो, तर ज्या दिवशी सण असेल ना त्या दिवशी ती 4 वाजता उठायची आणि पुरणपोळीचा डब्बा द्यायची. मग त्याची सगळी तयारी ती आदल्याच दिवशी करून ठेवायची. तर ह्या गोष्टी म्हणजे कुठेही जायचं असेल की आधीच सगळं प्लॅनिंग करायचं, सगळं व्यवस्थित कसं होईल. आमच्या घरातल्या ज्या पण ट्रिप्स वगैरे आहेत त्या मीच प्लॅन करते, म्हणजे सुरुवाती निघल्यापासून ते येईपर्यंत, पण त्याच्यात कुठेही कोणालाही कसं हे होणार नाही त्याच काळजी घेते. आणि तुम्ही शेवटपर्यंत लर्नर असता, तर आपण शिकतच राहतो. म्हणजे अजूनही असं वाटतं की आपण परिपूर्ण नाहीये. आविष्कार पण काही टिप्स देत असतो, काही चिराग देत असतो. आविष्कार तर खूप डिसिप्लिन्ड आहे आणि सगळ्या गोष्टीला खूप त्याचा मला जास्त सपोर्ट आहे. म्हणजे मेंटली म्हणा, हे मग इवन मी प्रमोशन घ्यायचं म्हणलं तरी तो मला जागेवर तू अभ्यास कर, ते चहा वगैरे आणून द्यायचा. आणि चहाचं कसं असायचं, तो ट्रे, मग त्याच्यात असं डेकोरेशन करून बिस्किट्स वगैरे ठेवलेली असं छान. पण त्याला जेव्हा कळलं की मुंबईला जाय, तेव्हा तो थोडा नाराज झाला होता. आणि लहानपणी त्याला फार वाटायचं की, म्हणजे मुलांना वाटतं की आई घरीच असावी. तर मला एक गोष्ट आठवते, एक फुगेवाले जत्रेत 5वीत का काहीतरी होता आम्हाला एक धडा, तर तो मुलगा हरवतो गर्दीत. आणि मग नाही, आधी कसं आहे की तो हे मागत असतो, आई मला फुगा दे. ती आई म्हणते नाही रे राजा, ते मग मला जिलेबी दे. असं ते नाही नाही म्हणतात, आणि गर्दीत मुलगा हरवतो. मग तो पोलीस घेतात त्याला. मग तो रडत असतो खूप, मग तुला फुगा घे, नको मला माझे आई बाबा पाहिजेत. मग जिलेबी, नको मला माझे आई बाबा पाहिजेत. म्हणजे मुलांसाठी आई बाबा ही खूप प्रेशस गोष्ट असते. म्हणजे मुलांना आई हवी असते, ते पैसा आणि बाकीच्या गोष्टी असं काही नको असतं. पण त्यातनं त्यांनी मला खूप सपोर्ट केला. तो आजही कायम, ते बर्ड वॉचिंग असू दे, तो रोज एक लिस्ट टाक. मग ते कुठे ट्रिपला जाणार असला की बघ तिथे हे पक्षी दिसतात, मग ह्यातले बघ तू आयडेंटिफाय कर. आदल्या दिवशी ते लॅपटॉपवर सगळे दाखवणार मला पक्षी. त्याच्यामुळे अजून बर्ड वॉचिंग त्याच्यामुळे तर खूप माझं कायम राहील. नाही पण त्याच्यामध्ये ही आवड कसं काय निर्माण झाली? कारण मग तेव्हा पण पॅरेंट्स ऍज युजल खूप स्ट्रिक्ट असतात की तू इंजिनियर बनव या डॉक्टर. त्याच्या वेळेस तर ऑफकोर्स असणार आहे. मग तू बर्ड वॉचिंग, खरं तर बर्ड्स मलाच आवडत होते खूप. ओके. आम्ही फ्लेमिंगोज वगैरे बघायला याला जायचो मुंबईला.
शिवडीला, नंतर याला पण गेलो होतो आधी. त्यावेळेस ते एवढं फेमस पण नव्हतं, भिगवण. पण त्याच्यातनं हळूहळू त्याला आवडत गेलं. मला प्राणी पण खूप आवडायचे लहानपणापासून, म्हणजे ती पण आवड मग त्यांच्यामध्ये आली. ते दोघांनाही प्राणी पक्षी खूप आवडतात. आम्ही श्रीरामपूरला जेव्हा राहायला होतो तेव्हा तो रडायला लागला की त्याला तो मागे जाऊन गोठ्यातल्या म्हशी गाई दाखवायचं कोणी पण. तर प्राणी पक्षी म्हणजे मला आवडायचे त्याच्यामुळे त्याच्यात आली, आणि आता त्याच्यामुळे तुझ्या जास्त शिकले, म्हणजे टेक्निकली किंवा सायंटिफिकली जे म्हणाला नाव. चालेल. मग मला आता तू सांग की आपल्या एक बँकेतल्या अशा मैत्रिणी असतात किंवा काय असं आहे का की थ्रू आउट जर्नी कोणीतरी एक अशी मैत्रीण म्हणून मैत्रीण आहे एक असं स्पेसिफिक कोणी नाही, पण खूप आहेत, खूप मैत्रिणी आहेत. चिंचवडला श्रीरामपूरला गेले तेव्हा वसुधा केडकर, ती सगळ्यांना जे पण कोणी येतील त्यांना खूप सपोर्ट करायची. नंतर चिंचवड ब्रांच एक वेगळं रसायन होतं, म्हणजे असं सगळ्यांचं मिळून असं बॉन्डिंग होतं खूप. मग तिथले आहेत काही, संगीता मेंदळे आहे, लक्ष्मी म्हणून एक होती, त्या पण खूप मला हे करायच्या, अगदी सपोर्ट करायला. लक्ष्मी शंकरी दोघी, गंगा एक होती. तर नंतरच्या काळात हळूहळू हे झाल्या, पण तिथे खूपच छान. अगदी म्हणजे संक्रांत असली की ते भोगीच्या दिवशी सगळ्यांनी मिळून 4-4च्या ग्रुपनी डब्बा आणायचा, मग ते आम्ही सगळे मिळून खायचो. नवरात्रात 9 दिवस चौघांचा ग्रुप असा वेगवेगळा घेऊन यायचा. तसं एक कल्चरल ऍटमॉस्फिअर होतं आणि सगळ्यांचं एकमेकांशी बॉन्डिंग होतं. माझं थोडं अपडाऊन मुळे तेवढं लिंक नव्हतं, पण तरी त्याच्यात मी मिसळून जायचे तिथे गेलं की. आणि मग एरंडवणा ब्रांचला माधुरी कुलकर्णी होती, ती अगदी रेखी होती, वंदना, दीपाली नगरकर होती, हे सगळ्यांशी अगदी वर्षाधुरी, खूप जणी आहेत तशा. तर अंजली केळकर आहे. इट्स बीन अ लॉंग जर्नी. हा, त्याच्यानंतर मग प्रमोशन घेतल्यानंतर पण मी इथे SPPB डेक्कन जिमखानाला होते, तिथे पण सगळ्यांनी खूप, त्यातली सुचेता माडीवाले, ती तर म्हणजे एक दिवशी सुट्टी होती, तर माझं काय झालं, ओडीचे पैसे इकडे ट्रान्सफर करायचे होते, ते काम ती करत होती. तर ते काही त्या दिवशी झालं नाही, आदल्या दिवशी रात्री, आणि दुसऱ्या दिवशी सुट्टी होती. तर मी तिला म्हणलं असं असं नाही झालं, आणि 1 लाख रुपये मला माझ्या अकाउंट मध्ये पाहिजे होते. तर ती सुट्टीच्या दिवशी दुसऱ्या ब्रांच मध्ये गेली आणि माझ्या खात्यात पैसे भरले. हे म्हणजे खूपच एक्स्ट्राऑर्डिनरी झालं की मी परत आलेच नाही, दिलेच नाही, काही होऊ शकतं ना, पण तरी एवढं की मला करायचंय यांच्यासाठी. तिथल्या सगळ्याच जणी छान होत्या. दाणी होती, रुचा दाणी, नंतर आरती कदम, हे सगळ्या लोकांनी खूप छान कॉपरेट केलं. माहेश्वरी पण आता VRS घेतीये, पण म्हणजे मी सांगायचं आणि सगळ्यांनी मिळून करायचं. जयश्री हरगापूरकर होती, अशा मस्त होत्या सगळे लोक. दीदी, आता तू आमच्या सगळ्यांसाठीच आयडियल आहे, म्हणजे खरंच आम्ही सगळे तुझ्याकडे बघतो, अगदी सगळेच. तू आता निवृत्त होतीयस, आतापर्यंत तू आमच्यासाठी आयडियल होतीस, आणि तुझे हे प्लॅन्स आफ्टर रिटायरमेंट तू कायम आमच्यासाठी आयडियल राहशील. आणि अजून अशा भरपूर संधी आपल्याकडे येऊ देत. हे तर आपण स्टेट बँकेसाठी करतोय. मला वाटतं आता नेक्स्ट आपली पॉडकास्ट होईल ते बर्थ इन्थ्युजिस्ट जयू मुंजन सोबत होईल, नक्कीच होईल. आणि बेस्ट विशेस आमच्या सगळ्यांकडून. थँक्यू. चलो, बाय बाय. आपल्या गाव पातळीवरच्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी कर्कम दर्शन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वरती क्लिक करून नोटिफिकेशन ऑन करा.